मी इथे असा केक बनवला आहे जो की तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल आणि जर तुम्ही बनवला तर तुमच्या सगळ्यांचा हा केक फेवरेट होऊन जाईल, कारण इतका सोपा आणि इतका सुंदर असा आपला हा केक बनून तयार झालेला आहे। तर हा केक आहे मावा केक। अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा केक मी इथे बनवून तुम्हाला दाखवला आहे। तुम्ही नक्की हा केक ट्राय करा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये पाऊण कप इथे मी साखर टाकून घेत आहे। अर्धा कप अगोदर साखर टाकली होती आणि त्याचा अर्धा मी नंतरही टाकून घेतली आहे। तर काही इथे मी मावा घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचा आहे, अर्धी वाटी एक वाटी जसं घ्यायचं आहे तसा। आणि त्याच वाटीने मी इथे दही देखील घेतला आहे, म्हणजे एक वाटी आणि जर कपने मोजायला गेलं तर अर्धा कप मी इथे दही घेतलेला आहे आणि अर्धा कप मी इथे मावा घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे बटर किंवा तेलचा वापर न करता 1/4 कप मी इथे तूप घेतलेलं होतं आणि मिक्सर ग्राइंडमध्ये मी असं ग्राइंड करून घेतलं आहे। तुम्ही तुमच्या हाताने देखील एका बाउलमध्ये फेटू शकता, पण जर का तुम्ही अशी प्रोसेस केली मिक्सरमध्ये तर अगदी सुंदर असं फेटलं जातं आणि असा क्रीमी टेक्स्चर येतो। तर मी परत एकदा अजून असंच त्याच चमच्याच्या सहाय्याने फेटून घेत आहे। 1 ते दीड किंवा 2 मिनटं आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण त्यात एक चाळणी ठेवून त्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला त्यात टाकायचे। तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैद्याच्या जागी तुम्ही इथे रवा देखील घेऊ शकता। तर रवा अगोदर थोडासा दहीमध्ये तुम्ही भिजत घातला तरी चालेल आणि तोच रवा तुम्ही त्या मिक्सरमध्ये ज्या आपण वस्तू ॲड केल्या होत्या त्यामध्ये फिरवून घेतला तरी चालेल। तर इथे मी हे सगळं व्यवस्थित असं मैदा त्या बॅटरमध्ये मिक्स करून घेत आहे। असा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। तर त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घ्यायचं आहे तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही स्किप देखील करू शकता। हे देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण थोडंसं दूध ॲड करणार आहोत, कारण आपलं जे बॅटर आहे ते खूपच घट्ट वाटतं आहे मला इथे। तर थोडंसं आपल्याला इथे दूध ॲड करायचं आहे। डायरेक्ट आपल्याला त्यामध्ये दूध हे टाकायचं नाही आहे, कारण बॅटर एकदम पातळ होईल त्यामुळे। तर अशा पद्धतीने आपण हळूहळू चमच्याच्या सहाय्याने हे दूध असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या बॅटरमध्ये आणि कन्सिस्टन्सी चेक करायची आहे, कारण केक तयार करत असताना कन्सिस्टन्सी ही महत्त्वाची असते। तर इथे मी अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित ते देखील मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून आपण इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्यावर आपण थोडंसं 1-2 चमचे असं दूध घालून घेणार आहोत आणि मग हे बॅटर आपण परत असंच मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही केकमध्ये बटर किंवा तेलचा देखील वापर करू शकता, पण जर का तुम्ही घीचा वापर केला तर खूपच उत्तम होईल, कारण केकला इतकं सुंदर टेस्ट येतो घीमुळे। तर अगदी माव्यासारखा आपला हा केक लागतो। आपण इथे पूर्णपणे मावा घातलेला नसतो तरीसुद्धा केक हा मावासारखाच टेस्ट येतो या केकला। आणि जर का तुम्हाला बाहेरचा मावा आवडत नसेल तर तुम्ही मिल्क पावडरने घरच्या घरी मावा देखील तयार करू शकता, ते देखील व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला मिळून जातील। तर इथे मी एका केक टिनला अगोदरच तेल लावून त्याच्यावरती बटर पेपर ठेवून दिलेला आहे आणि त्यात मी हे बेटर टाकून देत आहे केकचं। अगदी आपले याच्यातले जे एअर बबल्स असतात ते निघून जायला म्हणून थोडंसं त्या आपल्या केक टिनला थोडंसं आपल्याला हलकंसं असं टॅप करायचं आहे। आणि जर का तसं तुम्हाला जर अजून वाटत असेल की एअर बबल आहेत म्हणून, तर असा एखादा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने तुम्हाला हे चमचेच्या सहाय्याने असे एअर बबल हे काढून घ्यायचे आहेत आणि परत थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग त्यावरती तुम्ही जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत, जे काय तुम्ही काजू बदाम जे काही टाकायचे तुम्ही ऑप्शनल जे टाकायचे आहेत बेदाणे ते टाकू शकता। इथे मी फक्त बदामचा वापर केलेला आहे। तर बदाम टाकून झाल्यानंतर एकीकडे मी एक कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती। आता त्यात मी हा केकचा टिन ठेवून देणार आहे आणि 35 ते 40 मिनटं मी असा हा केक बेक करून घेणार आहे। बघू शकता आपण मी त्यामध्ये खडे मीठ आणि एक स्टँड ठेवलेला आहे, त्यामध्ये मी हा केकचा टिन ठेवून देत आहे आणि त्यावरून एक ताट देखील झाकून देत आहे। तर तुमच्याकडे जे ऑप्शनल तुमच्याकडे जर इडलीचं भांडं असेल किंवा कुकर असेल तर त्यामध्ये तुम्ही बिंदास हा केक बनवू शकता। जे असेल तुमच्याकडे ओव्हन वगैरे त्यामध्ये देखील तुम्ही हा केक बेक करू शकता। तरी ते आपला केक बनवून तयार झालेला आहे। तरी ते मी चेक करत आहे, माझा ताट हा
काढून मग मी यावरती एक टोप ठेवलेला होता. किती सुंदर असा केकला कलर आलेला आहे. वास देखील तसा सुंदर असा येत होता घरामध्ये. अगदी फ्रेग्रन्ससारखा असा घरात वास पसरलेला होता त्याचा केकचा. तरी ते केक आपला पूर्णपणे असा बेक झालेला आहे. आपण त्याला आता थोडंसं कूल डाऊन करून घेणार आहोत. थोडासा थंड झाल्यानंतरच मग आपण हा केक कापून घ्यायचा आहे. अगदी स्पंजी असा केक तयार झालेला आहे. आता त्यावरती मी एक रुमाल घेणार आहे आणि तो रुमाल मी त्यावरती झाकून असा 10 ते 15 मिनटं एका साईडला ठेवून देणार आहे आणि मग डिमोल्ड करून घेणार आहे. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. असा स्पंजी केक झालेला आहे. अतिशय म्हणजे असा की केक तयार झाला आणि तो केक आमच्या घरात लगेच संपला. कारण केक एवढा आवडतो माझ्या मुलांना, मला देखील. तर बिलकुल त्या शंकाच नाही की हा केक टेस्टी बनणार नाही म्हणून. अगदी सुंदर बनलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर आवर्जून फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. धन्यवाद.